कधी कधी ना आपल्याला दुपारची इतकी भूक लागते ना आणि बनवायला काही नसलं की झटकीपट अशी अख्खा मसूरची सुक्की भाजी बनवा. खूप छान लागते खायला, इतकी चवदार आणि टेस्टी भाजी आहे ना आणि बनायलासुद्धा खूप कमी वेळात तयार होती. तर आज मी तुम्हाला अख्खा मसूरची सुक्की भाजी बनवून दाखवणार आहे. तर इकडे बघू शका, एका कढाईमध्ये मी जरा तेल तापत ठेवते. दुपारची वेळ आहे, झटकीपट भूक लागते आपल्याला आणि उशीरही होतो कधी कधी. त्या टायमाला ना ही अख्खा मसूरची भाजी ना खूप छान आणि कमी वेळात तयार होते. फक्त अर्धा एक तास भिजवलेली हवी आहे बस. तर आता मी तेल तापून घेते. आता तेल तापून घेतलं की मग आपण याच्यामध्ये ना कांदा, मिरची, टमाटे टाकून घ्यायचे आहे. थोडंसं तेल तापून देते. हे बघा, कांदा मिरची याच्यामध्ये मी टाकून दिलेलं आहे गरम तेलामध्ये आणि परतून घ्यायचं आहे चांगलं. तर ही अख्खा मसूरची भाजी मी तुम्हाला आज दाखवते ना, ती इतकी छान भाजी असते ना, म्हणजे खायला खूप भारी लागते. ढाबामध्ये वगैरे गावाला जाताना बघा, तिकडे खूप छान रस्स्याची ही भाजी भेटते खायला. तर रस्सा भाजीसुद्धा याची तयार होते खूप छान असं वाटण करून मस्त, तीसुद्धा मी तुम्हाला दाखवेल. पण ही सुक्की भाजी ना झटकीपट चांगली होती. आता याच्यामध्ये मी थोडंसं अद्रक लसूणची पेस्ट टाकून घेतली आहे चांगली चव येण्यासाठी. बाकी याच्यामध्ये काही असे वेगळे विशेष पदार्थ साहित्य टाकायचे नाही, जेणेकरून असं खूप चांगलं म्हणजे ही सिंपल पद्धतीने बनवते आज मी. पण अशी बनवा तुम्ही, खूप भारी होईल भाजी. ही तुम्हाला मस्त खाताना वेळेस चव लागेल आणि चवदारपणा खूप आहे या भाजीमध्ये ना. मला पण कधी पण अशी भूक लागली ना, झटकीपट सुचलं नाही ना की काय बनावं, तर ही भाजी मी नेहमी बनवते, सुक्की अख्खा मसूरची भाजी. आणि रश्श्यावालीसुद्धा बनवत असते मी रात्रीच्या जेवणामध्ये राईससोबत. तर मस्त आहे ही भाजी, नक्की एकदा ट्राय करा. जर घाई असेल ना तर त्यावेळेस तर नक्की ट्राय करा ही भाजी. तर आता कांदा मिरची ह्याच्यामध्ये मी परतून घेतले. थोडी अद्रक लसूणची पेस्टसुद्धा टाकलेली आहे. तर हे थोडंसं परतून झालं की आपण याच्यामध्ये एक अर्धा चमचा हळद टाकायची. हळदीचं जास्त वापरायची नाही, अर्धा चमचा हळद टाकायची किंवा जास्तीत जास्त पाऊण चमचा हळदीला वापरा. आणि त्यानंतर आपण याच्यामध्ये टाकायचं आहे धना पावडर, गरम मसाला पावडर आणि चवीनुसार मीठ टाकून घ्यायचे. तर आता मी जर चवीनुसार मीठ टाकून घेतलेलं आहे. आता याच्यामध्ये आपण टाकायचं 2 बारीक चमचे ना धना पावडर. धना पावडरने खूप छान चव येते भाजी, कोणतीही भाजी असू दे, खूप छान फ्लेवर येतो भाजीमध्ये धना पावडरने. जिरा पावडर हे चांगले आहेत साहित्य भाजीसाठी. आता याच्यामध्ये मी स्पायसी असा गरम मसाला टाकते. तर गरम मसाला तर तुम्हाला माहिती आहे, गरम मसाला म्हणजे भाजी एकदम चवदार होते. तर आता हे थोडंसं ना परतून घ्यायचं आहे गरम तेलामध्ये, म्हणजे गॅस बंद स्लोच ठेवायचा आहे. आता मधोमध असं थोडंसं फास्ट करायचं, जेणेकरून कसं लवकर परतलं जाईल. हे बघा, आणि सतत असं मिक्स करत राहायचं, जेणेकरून कसं मसाला चिटकला जाणार नाही. तर आपण ह्याच्यामध्ये ना आपण भिजून घेतलेली ना अख्खा मसूर जी आहे ना, ती याच्यामध्ये टाकून द्यायची आहे, म्हणजे मिक्स करायची आहे. हे बघा, ही अख्खा मसूर ना मी अर्धा तास भिजत ठेवली होती. म्हणजे मार्केटमधून मी रेडीमेड आणली होती आणि ती भिजवली. जसं आपण मटकी चणे वगैरे भिजवतो ना, तसे हे अर्धा एक तास भिजून ठेवायचे. छान, जितकी चांगली तुम्ही याला भिजून घेताल ना, तितकी चांगली ही मोकळी फटफट आणि चांगली अशी सुटसुटीत होती भाजी. म्हणजे वेळसुद्धा लागत नाही. मग झटकीपट ही भाजी नुसती अर्धा कप पाण्यामध्ये तयार होती भाजी. तर मी अर्धा तास याला भिजत ठेवलेलं आहे. हे बघू शकता. आता हे सर्व अख्खा मसूर जी आहे ना, ती मिक्स करून घेतली आपल्या मसाल्यामध्ये, कांदा टमाट्यामध्ये, आणि वरून फक्त अर्धा ग्लास पाणी टाकलेलं आहे. आणि आता याच्यावर ठेवलं आहे झाकण. आता 5 मिनिटांनी आपण बघायचं आहे चेक करून. हे बघू शकता, मस्त उकळी फुटली आहे आणि छान सगळे मसाल्याची फ्लेवर भाजीमध्ये उतरत आहे आणि झणझणीत चमचमीत अशी ही दुपारच्या जेवणासाठी अख्खा मसूरची भाजी आज मी बनवत आहे. तुम्ही पण अशी नक्की एकदा ट्राय करा. हे बघा, आता अजून 2-3 मिनटं मी शिजवल्याच्या नंतर भाजीला हे बघू शकता सगळं पाणी सुकून घेतलं आहे आणि मोकळी सुटसुटीत अशी अख्खा मसूरची ही चवदार खमंग टेस्टी आणि झणझणीत अशी भाजी तयार केली आहे. थंडीच्या दिवसामध्ये अशी गरमागरम अशी स्पायसी जेवण, म्हणजे असं भाज्या वगैरे खाल्ल्याला खूप चांगलं वाटतं. हे बघू शकता, मस्त मोकळी सुटसुटीत भाजी झाली आहे. अजिबात याच्यामध्ये तुम्हाला चिकटपणा कुठेच दिसत नाही. बघा ना, रस्सा याच्यामध्ये ठेवलेला आहे, तेवढ्याच पाण्यामध्ये ही भाजी आपली परफेक्ट सुकी झालेली आहे. ते बघू शकता. आता मी याला थंड करते आणि मस्त सर्व करून दाखवते. तर मस्त अशी अख्खा मसूरची भाजी केलेली आहे मी दुपारच्या जेवणासाठी. आता गरमागरम भाकरीसोबत मी याला खाणार आहे. ही भाजी ना तुम्ही राईससोबत सुकीसुद्धा खाऊ शकता. तर मी आता वाढून घेते बघा ताटामध्ये. हे बघा, मी प्लेटमध्ये काढून घेतली आहे. तर तुम्ही बघू शकता त्याची छान ही अख्खा मसूरची आपली मोकळी सुटसुटीत, याला उसळसुद्धा तुम्ही बोलू शकता, सुक्की उसळ, जशी मटकी चण्याची करतो तशी.
छान झालेली आहे. मस्त नरम सॉफ्ट अशी अख्खा मसूर आपली शिजून निघलेली आहे आणि परफेक्ट पाणी टाकल्याने तेवढ्याच पाण्यामध्ये आपली ही भाजी सुक्की मोकळी झालेली आहे आणि चव इतकी छान लागते ना, तुम्ही खाता क्षणी तुम्हाला ही भाजी आवडेल आणि नेहमी तुम्ही ही बनवून खाताल. घाई असेल ना तर ही भाजी तुम्हाला मी नक्की सजेस्ट करेन. ही नक्की खा तुम्ही आणि हेल्दी पण आहे ही भाजी अख्खा मसूर. तर नक्की ट्राय करा आणि आवडला असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब लाईक करा. तर कशी वाटली तुम्हाला आजची ही रेसिपी मला नक्की सांगा आणि अशीच व्हिडिओ बघण्यासाठी माझ्या चॅनलला बघत राहा. झणझणीत स्पायसी अशी अख्खा मसूरची भाजी मी आज करून दाखवलेली आहे. तर चला भेटते मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये आणि नवीन वर्षाच्या तुम्हा सर्वांना हार्दिक शुभेच्छा.